वाटलं होतं पोर नाही आम्हाला, 2 पोरीच आहे, डोळ्यासमोर राहतील, म्हातारपणात येतील जातील, काळजी घेतील आमची. पण कशाचं काय, जे विचार केला सगळं त्याच्या उलट झाले. गावात असून बघायला सुद्धा येत नाही, काही विचारपूस सुद्धा करत नाही. असं काय वाईट केलंय रे देवा आम्ही. किती खस्ता खाऊन बापाने त्यांचं लग्न केलं. अगं काय झालं रडत? काय करू, नशिबाला कोसते हो. एखादं पोरग असतं तर आज आपल्याला दिवस आले नसते. अगं आहेत ना सोन्यासारख्या 2 मुली आहेत ना आपल्याला. आहे ना. आता काय ती बारक्या पोरीचं थोडं झालंय जरा, हे मोठीचं नाही काय टेन्शन, पण बारकीच थोडं मला जरा अहो, असून काय करता, आजारी पडले होते मी, तुम्ही त्या दिवशी आजारी पडले, एक तरी बघायला आली का? काय करता असून, आणि कशाला दिले आपण गावामध्ये की आपल्या जवळ राहतील, नजर समोर राहतील. काय नसून जमलं तिला यायला, आता त्यात काय आपण काय करणार आहेत का? हं? गप, नको रडू, गप. पण मी काय म्हणतो, लेकरं आपल्याला नाही ना भेटायला आले, आपण त्यांना जाऊन भेटू ना. त्यात काय एवढं विशेष आहे, आपण त्यांना जाऊन भेटू. चालतंय. हा, मग रडून असं होत आहे का? हा, मला वाटलं तुम्ही ओरडता म्हणून. नाही नाही, आज मनातली मनात जे पण काय आहे ना आलंय ना ते लगेच सांगून टाकायचं, मला मनात ठेवायचं नाही आणि जोरात बसायचं नाही. काय जायचं मग आपण? निशाकडे जायचं का पायलकडे जायचं पहिलं? जिचं आधी घर लागते निशाकडे जाऊ. निशाकडे जायचं का? बर चल, निशाला भेटू आणि मग वाटलं तर एखादा मुक्काम करू तिच्याकडे, पायलकडे जाऊ. मुक्काम? मग बर ठीक आहे, चालतंय चालतंय. चल उठ, बर बॅग बॅग भर तू. बस वाईट वाटतंय मला, पण करणार काय, बारक्या पोरीचं खूप वाईट झालंय माझं. मोठीचं नाही काय टेन्शन, मला फक्त काळजी माझ्या पायलचीच आहे. पण रडून कसं दाखवू, कारण मी रडलो तर बायको परत जास्त टेन्शन मध्ये. आलो आलो. कसं विसरून जाऊ तुला न माझ्या गुलाबाच्या फुला. कळत ना यायला, मला कळत नाही नेमकं मी ड्रायव्हर आहे का यांची, तर घरी कामाला आहे की काय कळत नाही, गडी बिडी काय फोपाटाई मालकाने पुसून द्यायला पाहिजे, खराब पाहिजे. काय लागले अहो असं काय करता? मला तुकडा तुम्हाला कुठून भेटणार? अहो मुलगी माझी इथं राहते. आणि मी कसं नाही पाहिलं तुम्हाला कधी? आमची पोरगी मी तर 15 वर झाला ड्रायव्हर करतोय. पोरगी माझी मोठी मुलगी. आणि मी कधी पाहिलं तुम्हाला? कुठची मुलगी आहे? इथं मुलगीच नाहीये कधी. अहो निशा माझी मुलगी आहे. आमची मालकीन काय जावई आमचे राजू. हे असं ते, हो तिकडे. सकाळ सकाळ काय बी. अहो खरं नाही, आमची जावई राजू, मोठी जावई नाही वाटत. नाही 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 नाही, तुम्ही कोण मी ड्रायव्हर आहे घरचा. मग? ड्रायव्हर साहेब, निशा माझी मोठी मुलगी आणि राजू नाही, नाही, नाही. माझे मोठे जावई. खबर तर मला कस काय येऊन घरच्या आतमध्ये बाहेर बाहेर तुम्ही एक काम करा, बाहेर बसा, बाहेर बसा. भाकरी आली माझी मालकीन नाही ही भाकरी मागे आल्यात. अगं असं का करायला लागली तू? मी सांगत होतो तुम्हाला. काय रे, काय घरात पडायला लागली? अगं तुझी आई आहे ना बाळा. असली म्हणून काय झालं? हाय काय जावई बघा ना ते. ते लांब आहे. हो, इकडं वा. मालकाला नेला आमच्या. अगं असं काय करायला लागली निशा? हा? तुला लाज वाटायला लागली काय आमची? कोणाच्या घरी आलात, काय झालात? एवढं आरडायला वरडायला काय झालं? हा? अगं आरडायला नाही, हे मग आम्हाला हाकलून द्यायला म्हणून तुला मग आवाज दिला. बरोबरच करत होते ना. आणि अशी पद्धत असते का याची?
काय तुमचं अवतरण काय तुम्ही राहता येतं हा लाज वाटायला लागली माझ्या दारात असे आले तर भिकाऱ्यावानी. बघा ड्रायव्हर असून ट्रॅक्टरचा झालं भेटायचं होतं पोरींना ना, भेटले का? तुम्ही तर माग आल्यासारखे आलात काही. हा, तेच ना. लाई बाप म्हणायची सुद्धा लाज वाटायला लागली. शी फसून देऊ तुम्हाला. ए, ती अगं मोठीच पोरगी आहे ना आपली. बघा ना, मोठीच पोरगी आहे. घमंड डोळ्यावरतीच्या आहे ना, ते पैशाचा घमंड आला. कुणी दिलं हे? आ आपण नसतं लग्न करून दिलं चांगल्या घरात तर काय भेटलं असतं उपकार हिला? नाही केला. तुमचं कर्तव्य होतं म्हणून तुम्ही पार पाडलं. माझं माझ्यावर तुम्ही नशीब आता. होतं. नाही म्हणत ना तुम्ही मला मोठ्या तुम्ही घरात आले. चलो मी चल रे आपण तिच्याला जा पटकन. तुम्हाला सोडून मला घेणार. द्यायचं चला, नाही, मागं. दाखवायचं नाही तसलं. माग वळून बघायचं नाही. आजच मी आपल्याला लाज चल तू. वाटली पाहिजे तू चल. तुला. आणि तुला असं कळत नाही का? मी त्यांना हाकून देतो. आत यायचं सांगायचं कोण आलंय नाही आलंय. काय करा घरी तर चालू होते. इथंच उभा करायची ना वाटेल तुला. मी इकडे ट्रॅक्टर पुशत होतो तुला माहिती ना पद्धत काय आहे इथं? आणि पुसून देऊन त्याचा राव ट्रॅक्टर. मी मी काय घरी कामाला ड्रायव्हर आहे मी पासून द्यायचो. मग अहो पण जावई ऐका ना, काय आम्ही लय मोठ्या आशेने आलो होतो. कसली आशा? अगं दुसरं काय नाही तुम्हाला गं. काय पैसे बिशे काय आम्हाला नाही, आम्हाला काय पाहिजे. नाही, फक्त अहो, जवळ राहून कधी भेटायला येत नाही म्हणून भेटायला आलो आम्ही. हा तुला पण जायचं मला का? वाटलं मला नव्हतं तू अशी. भेटायला जायचं. कोण आहे मी ओळखीत पण नाही त्यांना. मालक एक काम करा पहिली भर द्या जाऊ द्या भरून द्या गोणी कधी गहू गहू द्या थांबा जावई बापू, एवढी घमंड चांगली नाही. अहो पैसा म्हणजे हाताचा मळ असते. आज तुमच्याकडे तर दुसऱ्याकडे असन. एवढं माजून चालत नाही पैशाच्या जीवावर. आणि तू तू आम्हाला हकलती. अगं दिवस बदलायला वेळ लागत नाही. आजपासून आहे ना मोठी पोरगी मिली आपल्याला, अजिबात यायचं नाही हिच्या दारात. आणि आम्ही मेल्यावर पण आमच्या नाही येणार. आमच्या दारात येऊ नको. उठलून भिकू बाहेर गरज नाही मला तुमची. शांत बस तू. चला हा, आशिन ड्रायव्हर चला. जाऊ दे लुटून गेला लाव लोट. अहो, कशाला एवढं हे करून घेता तोंड तू ना? आहे तू यायचं नाही दारात. दाखव तुझं तोंड दाखव मला. मोकार तब्येत बनवली की तुही मग काय 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 आता काय माहिती आता ही पोरगी थांबून द्यायला काय विषय नाही आपल्या घरात यायचं. आपल्या दाराला चहा बी पाजायचं. काय चहा काय? पाणी? कशाला? तू आई बाप येते हा, असू द्या, असले तर असले. आता ही पोरीने बघायचं ना चहा करायचा का पाणी द्यायचं का काय द्यायचं ती. अजिबात यायचं बळबळ नाही त्यांनी लावल्या माझ्या तिथून. आणि ती धावायला लागली. काल त्यांचं कोर्टात लय भारी स्वागत झालं पण का बरं सत्कार बित्कार होते मग काय असं हा, जाऊ ते एमआयडीसी 10 कोटी रुपये मिळाले ते मात्र. ह्यांना हो 10 कोट कायला मिळते आपल्याकडे पोट भरे तरी उत्मा आला 10 कोटी रुपये. त्यांना कोण भिकाऱ्यांना 10 कोटी. अरे एमआयडीसी जमीन गेली बाबा ठिकाणी तू डोक्यात तुला तू माहित नाही का तुला एमआयडीसी जमीन गेली म्हणून काही सून कुडून माझ्या पायदारात पडली आईला कोणाला गोड माहिती झालं, नाही, काय म्हणत येड्या आहे? जातीची. हाताने झक मारून ठेवली मला तरी 2 मिनिटं त्याला बसून तरी द्यायचं नाही कुत्र्याला त्याच्या लगेच आले येड्या जाऊन मी गेलो माणसं काय येतं काय नाही जर मला काय माहित कोण आहे तो? या मडीशीत भांडणं चाललेले 2 वर्ष झाले आज ती जमिनीची काल निकाल लागला 10 कोटी रुपये आले 10 कोट काय म्हणते 10 कोट कोणीच नाही त्यांना म्हणजे मालक मग मी त्यांच्याकडे ड्रायव्हर जाणार आता बरं आहे मग हिने ही राय बाप होते कोण होते काय मोकार एवढं उद्या वाढायचं थोडं डोकं लावायचं ना मला विचारायचं आणि बरं त्यांना पोरी बी दोन तुला माहित नव्हतं का या मडीशी जमीन गेली पैसे मिळालेले नाही तुला माहित नाही ना मग जाऊ दे आता आणि एवढा बी घमेंट नसू नाही आई बापू होती कशी कवायना जर थांबायचे 2 मिनिट चहा पाणी पाजायचा त्याला काय कारण नाही आपण लावलं तर मोकारी श्रीमंती आमची कान टोला दिला पाहिजे ठेवून हा. येडं जात. काय- एक काम करू का मी जा त्या- माझ्या घरी घेऊन जाऊ का जा ते दुसऱ्या पोरीकडे गेले असेल जा माग आणि तिथं जाऊन आता कुत्रे अरे मी म्हणतो काही बोलू द्या मी म्हणतो येडा आहे का लय मोठा विषय तो 10 कोटी म्हणजे का तुमच्या डोक्यात पाणी झालं काय पट्टी होती माझ्या डोळ्यावर कोटी नाही कोणाला भेटणार 10 कोटी येड्या तुम्ही येडे कर 10 कोटी कमाल किती रुपये किती दिवस घाल लागते बोलणे खरा थोडे तात्याचे बोलणे खाते याचे बोल म्हातारीचे बोलणे बोलू द्या बोलले तर गप्प असायचे मला चुकला आमच्याकडून माफ करा आम्हाला नंतर आम्हाला थोडा बिनलाच्या कुत्र्यावानी हा बसायचं आता लापाट कुत्र नसतं दारातला हाड म्हणलं तरी येते हाड म्हणलं तरी तो तिथेच बसायचं हा उठायचं ना आई बरं आहे का बाबा बरं आहे का बोलू दे लय बोलू दे. स्वागत होईल मस्त आपलं अरे मी म्हणतो 2 कोटी मिळाल तरी आपला प्रपंच आणखीन वर जाईल हा, बाबा वर जाईल ना मग येडी काय इथं चला, पत्र आहे, चला, वर चला, slab तुम्ही जाईल. नका काय करू. मी येऊ का तुमच्या बरं तू नको येऊ चल आमची चौघ आला आहे. मी चालू ट्रॅक्टरवर हा याला पैसे म्हणले कसे लगेच लावले कुत्र्यावानी आणि तसे हाकून लावले होते भांगार ओ ऐकलं का मी निघाले बर का कंपनीत हा आणि तुम्ही ना ते फवारा वगैरे मारून घ्या पाईप आहे ना निसटलाय त्याचा दुसरा पाईप आणला हा आणि तू संध्याकाळी लवकर ये
हा चालेल. काय दरवेळेस आणि तिकडे मैत्रिणी बरोबर बसती इथं काय घरी आहे का नाही काय अहो मला इथं काय जेवायला उशीर होतो ना बरं चालेल जाते मी. तुम्ही घ्या आपलं काम करून. हा सोडतो तिथपर्यंत गाडीवर सोडता का नाही तात्या आले. अगं बाई तात्या? कुठं निघाली? आई कसे आहेत तुम्ही? तू कशी आहेस बाळा? मी मस्त आहे. तात्या तुम्ही कसे या आहेत? अलीकडे या पाया एकदम पड. मजेत आहे बाळा. राहू दे राहू दे जाऊ दे राहू दे कधी आले आता चालू आता लय आठवण आली. कसे आहेत तुम्ही एकदम मजेत आहे बाळा. दोघं पण ना? हो तुझी एकदम. आठवण आली अचानक म्हणलं न तू. सांगता. अगं बाई अगं तू बरेच दिवस भेटायला झाले. आली नाही म्हणून तू येत नाही आमच्याकडे तर म्हणलं तिला म्हणलं चल आपण तिच्याकडे जाऊ. आता तुम्हाला माहिती आहे ना. आलं म्हणजे काय तवा नाही मला वेळ नाही मिळत बरोबर. तुम्हाला माहिती आहे ना आता रोजचं मला कंपनीत जावं लागतं कामाला. यांना शेतातली कामं असतात माहिती नाही. त्याच्यामुळे मग जावई तर आम्हाला खूप वेळच नाही मिळत. तुम्हाला सांगतो आम्हाला काम केल्याशिवाय हे नाही. नाही बरोबर आहे. आहो पण पण आहे ना, जावई बापू एक चक्कर तरी मारायची का नाही आमच्याकडे? आता तिला मी म्हणलं जात जा ती म्हणते नाही माझा महिना भरणार नाही आणि मग पेमेंटचं घोटाळा झाला. हा जावई, आणि सुट्ट्याच टेन्शन नसतात घ्यायचं मला. तुम्हाला जी काय लागेल ना ते राहून द्या आम्ही तुम्ही काय करू. डोक्याला लावता हा. चहा ठेव जेवण वगैरे कर मी ना आणि तू पण जाऊ नको आज हा ते आल्या तितक्या लांबून बरं पाणी नाही मग दिलं सगळं काय होईल सगळं होईल पण आहे ना आता तुम्हाला काम करायची गरज नाही बाळा. तुला पण काम करायची गरज काय नाही. का? अरे आपले तुम्ही ते ना आनंदात जगणार एकदम आनंदात. आपले तुम्हाला काय लागेल ना बाबा ते बापा आज तुम्हाला पूर्ण. अहो आम्ही पण मी आनंदात काय आहे. म्हणते बाबा मी आनंदातच आहे. आम्ही आजपर्यंत दोघं खूप ना- आनंदात आहे. मी आजपर्यंत खूप गरीबात दिवस काढले खूप म्हणजे खूप त्या गोष्टीचं मला पण वाईट वाटतं पण बाळा, इथून पुढे तुला ते दिवस नाही येणार अजून परत ते दिवस नाही येणार इथून पुढे तुम्ही रडता. आनंदाचे दिवस रडू येणार. नका तुम्ही. रडता का रडू राहिली? नका तुम्ही. रडायला काय झालंय अगं बाई आपली ती जमीन MIDC मध्ये गेली होती ना ते निकाल आपल्या बाजूने लागलाय. हा? 10 कोटी रुपये आपल्याला मिळाले. 10 कोटी. तुमची आता तुम्ही जावई मी पुरेची पुरे तुम्हाला दे तुम्ही टेन्शन घेऊ नका. नाही नाही आम्हाला तुम्ही नाही माझं मुलाप्रमाणे अहो, आम्हाला इथं- कशाला देताय तुम्हाला उलट चांगलं झालं ना म्हातारपणाला नाही का आम्हाला आम्ही हे बघा, करून जगतो नाही, नाही, अजिबात तुम्हाला मुलगा नाही भाऊ काही नाही करायचं मला. म्हातारपणात तुम्हाला त्याच पैशांचा आधार आहे. अगं तूच आमचा मुलगा आणि तूच आमची मुलगी. मुलगी अगं बाई ते मोठे तुझ्या बहिणीला तिथं काय झालं? काय नाही काय नाही. आई अगं तुझ्या आईचा तिला वास येतोय की वास. काय? अगं साई मला सांगायला मुलगी आली त्यांच्या डोळ्यावर. तुला सांगणार नव्हते तुझ्याकडे भेटायचे आधी आम्ही तिच्याकडे गेलो होतो. त्याने जवळ पण उभं केलं नाही ग. वास येतो वास येते गरीब साडू कोण गेलंय लाज वाटते का आई गेलं का कसली आहे तुला वास येतो ना माझा अगं बाजूला. तिला जवळ कायला उभा करते तिकडे लांब त्याच्या बाहेर उभा कर. काय म्हणली तू आईला ताई? आईला काय बाबा, म्हणली इकडे तू? ये तुम्ही. वास तिकडे नका येतो घुसू. सरका तिच्या जवळ नका तिकडे थांबू. नाही, त्यांना वास येतो आपला आणि आता घमंडी कशाला आहे आली? ना. आपला पैशाचं नको. घमंड. हात लावा माझ्या आईला. आम्ही अगोदर त्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो म्हटलं 10 कोटी रुपये भेटले मोठे जावयाला थोडी देता येते त्यांना आमचा वास येतोय वास. पण मला एक सांग आम्हाला आहे का काय काय झालंय शिवू नका मला नाही मी तुमच्या पायात अहो, पडतो, नका शिवू नका नका. ऐका ना ऐका नका, नका. अहो, काय सांगत तेवढंच ऐका तुमच्या पुरीली ती फिट हा तिला भेटीची मला पण भेटीची ना मला पण काय भेटीची. करणार मला सांगा ना तू बोलूच नको तू माझी मुलगी नाही तू मेली आम्हाला. ऐका ना बाबा चुकलं ना माझं. काय चुकलं तुम्ही जर त्याला चहा पाणी सुद्धा विचारेन आणि परत म्हणता वास येते म्हणलं तुम्हाला पद्धत आहे काही पण त्यांना विचारा ना आता का आलेत आमच्या मागं मागं. मला मी तेच आता विचारणार वास होते. लागला असत ना त्यांना. तुम्ही का आला बरं साडू नाराज होऊ नये म्हणून आलो नाराजचं ना विषय नाही 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 पण नाही ना ऐका ऐकून घ्या तुमच्या घरी पहिल्यांदा आले होते ना ते. तिच्या बाजून नाही बोललं ना तर उखळात मिरची कमी कुठं ती तेवढं मला कुठे ती घरात नेऊन काय अहो, करणार? आमचं पान उतर त्यांच्या ड्रायव्हरनी केला ड्रायव्हरनी भीक मागायला आलीत म्हणे घरात "ओय, इथं भाकर बिकर काय भेटणार नाही एवढं त्या- खालच्या पातळीवर आम्हाला त्याचं कसं झालं त्यांनी कधी तुम्हाला पाहिलंच नाही आणि काय होतं माणसं आहे ना सकाळ सकाळ त्या दारात येतात त्याला वाटलं हाय बा कोणतरी त्याला काय माहित कोणतरी आहे म्हणजे काय अहो, तुम्हाला काय? जावई लग्न झाल्यापासून तुमच्या दारात आम्ही दोनदा आलो अहो, फक्त मग दोनदा त्याची काय चुकी होती त्यावेळेस तो घरी नव्हता नाही वा
त्याची चुकी नाही, तुम्ही तरी ओळखलं का? आम्ही अहो कुत्र्याला हाकलते तसं हाकलून दिलं आम्हाला, आणि आता कशाला आला? अहो सासूबाई तुमच्या पुरीला विचारावं पुरीची काय पद्धती आहे? मी काय करणार आहे? मला एकच पोरगी आहे. कशी कशी सांभाळत मला एकच पोरगी आहे, मला कोणती पोरगी नाहीये. शांत बस तू. आई, ऐक ना. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ताई. तू आईला बाबांना हकलून देशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. राम राम राम. मला वाटलं घरी आलते तुम्ही आले ते हो लगेच. आलतो पण आम्हाला मला येऊस तर उंबऱ्यातून थांबायचं ना बाहेर. मग काय तुम्हाला थांबायला वन वन फिरायला लावलं यांनी. जावायला पोरीला आमचा वास यायला लागला, आम्हाला हाकलून दिलं तुमच्या घरातून. नालायक वाहनाचे त्यांना 10 वेळा सांगितलं कोणत्या गोष्टीने कसं राहायचं काय नाही. तुम्हाला आई बापाचा वास यायला लागला का तुला? मूर्ख आता काय पुढे तू थोबाड हाणणार तू. अहो नाना नाही, मी तिची हेच चुकी सांगायला नाही. आलो नाही, होतो तिची चुकी की नाही. तुमच्या कानावर मी ऐका ना. घातलं होतं की ऐका ना. एमआयडीसीतला आपले ते हा, जमिनीचा ते निकाल कोर्टात माझ्या आपला बाजूला विषय झाला लागला. होता कोर्टात. हो मी तुम्हाला सांगितलं पण नाही ते आम्हाला नको पैसे, पण मी त्यांना जरा नाही बोल नाही मी खुशीने तुम्हाला आहे ना अहो. 2-3 कोटी रुपये देणार होतो. इथे याचं कारण तीच झालं, कारण तुम्ही निघून आले आणि मला ती कळालं. मी यांना मरणामातीचे गोडे लावले. काय सांगायचं तुम्हाला? तेव्हा ते इकडे निघालीत आणि या पूरला इथे 8 दिवसाला फिट, 4-4, 6-6 दिवस ऍडमिट राहते. अहो ती काय मला करावं? फिट येते म्हणून तर माझी फिट तिच्याकडे गेली असून. आपण त्या फिटीमुळे मग ती कधी काही पडलं काही तिच्या म्हणत. बाजूने बोललं की ती माया आता नानाला विचारा. फिटी ती हा. अरे भिकारी सुद्धा दारात जात नाही यांची फिट काशीची, यांना फिट काशीची, यांना श्रीमंतीची, संपत्तीची फिट आहे काय? त्यांना श्रीमंतीची पीठ हा? आहे. गरीब आले की त्यांना पीठ येते, नाही खरं आहे. तशी नाही. नाही तुमचं खरं आहे. त्याला फिट काही येत नाही तुम्हाला सांग. मग तसलं काही नाही होत. त्या खरंच गमेंट झाली श्रीमंतीची त्याच्यामुळे होत राहणार. आम्हाला माहिती आहे ना पण आमची ती पोरगी गमेंट आहे. करावा कोणावर? त्याला अहो, पण अक्कल मी नाही, काय म्हणतो आई-बापावर सख्या आईला ढकलून दिलं. सख्या आईचा वास येतोय तिला. अहो गावात आहे मामा, गावात आहे आम्ही शेजारी, इथं जवळपासच आमची घर अहो, आहे. माझं लेकरू ही बारक पळत आलं हो माझ्याकडे, माझ्या गळ्यात मिठी मारली तिने. तिला नाही वास यायचं, कारण ती गरीबात राहिले ना. यांना एवढं कमवून ठेवलंय मी, काय यांना वासच येणार हे काय म्हणते गावात आल्यावर? ही बहीण नाही माझी. लोक विचारले ही नाही बहीण मला माझी. सुद्धा ओळख हा, दाखवत ओळख नाही ना. ती. ही असली बहीण आहे काय म्हणते माझी? बरं जाऊन द्या, तुम्ही माफी मागा आणि आपलं चाला. चुकलं माझं. कारण काय होतं बघा, मामा, आम्हाला काय पैसे बिशे नको आमचा किंवा फक्त काय काय नको, झालाय काय लय श्रीमंतीचा गर्व आहे आमच्यावर, आणि आम्ही गरीबाचा किंमत करतोय. माफ करा मग आमच्याकडून चुकलंय ही मात्र 100%. आणि हे आणि एक श्रीमंतीचा गोष्ट गर्व आहे आहे ना, बघा. हा कोणीच नाही केला पाहिजे. एक गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची, चुकी तर मुलांकडूनच घडती. हो आणि माफ करायला आई बापाचं हो. असतं. त्याचं काय एवढं लय नाही तुम्हाला काय नाही. अडचण नाही. तरी जावई तुम्हाला मी ना देणार आहे, नाही असं नाही. माझ्या 2 मुली सोन्यासारख्या आहेत, दोन्ही जावई सोन्यासारखे आहेत. तुम्हाला कधीच कमी पडून देणार नाही. नका, प्रश्न तुमचा आहे. तुम्हाला देता आलं द्या, नाही आलं तरी मी तुम्हाला म्हणणार नाही नाही. नाही का देणार, नाही दिलं हे मी शब्द नाही नाही वापरणार. देणार देणार हा, हे द्या द्या. यांना पण लय चुकी आमची झालेली आहे. आदगुदगुल्या झाल्या असत्या ना. आता कसं आहे, गरिबांना सहकार्य करा, बाकीचं आता- माझं काहीच म्हणणं नाही. आदगुदगुल्या झाल्या का? अहो गुदगुल्याचं नाही साडू काय होतं हाय साडू तुमचं नाही, पण. नाही, तू कधी बरोबर आहे. बोलला का ते? हा नाही नाही किंमतच नाही ना. आम्हाला किंमतच नाही. ही बहीण म्हणून किंमत द्याय ना, आणि ही साडू म्हणून द्याय ना. आता हेच पैसे आज झालं. येते उद्या जाते. आज कोणी लखपती असला ना उद्या भिकारपती होतो, भिकारपतीचा लखपती होतोय. अहो झालं ना गर्वाचं घर खाली लगेच. नाही काय अडचण नाही. सगळ्यांना भेटन. बरं पायल बाळा सगळे आलेले आहेत, तुझे हो, दाजी हो. मोठे आलेले आहेत, सासरे येतात. एक काम कर बाळा, चहा चहा ठेव. करते. चहा ना, आज कामाला जाऊ नको, हे जेवून जाते. हे जेवून- चालेल. हा जाऊ चल दे, ताई. काम जाऊ द्या. नाही तर तिला आई. परत जा घरी. घरात गेला वास बीस नाही यायचं तुला हिच्या घराचा. हा हे जरा आमचं माझ्या घरात हा वास ना. येतो घर पहिल्यांदा. आमचं बारीक आहे. तोला टाकला पाहिजे. खाऊ बीएससी नका. पावडरचा वास आहे त्याला माझ्या अक्कल घरात नाही, सगळा. बाहेर नालायक कुत्र्याला. आता काय करू? साडू जमन का अत्तर बित्तर चला, हाणू जरा. ये बा. चला राव, एवढी नका किंमत घालू आमची लई. मी काय म्हणतो सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की पैशाचा घमेंड आहे ना कोणालाच नसू नये. हे बरोबर आहे की हो का ना पैसा आज आहे उद्या नाही. त्याच्यामुळे आहे ना माणसाने आहे ना पैसा किती येऊ देव, पण पैशाचा आहे ना घमंड नसावं माणसाला. नाही तुमच्या पोरीला ज्यादा आहे. नाही, आहे ना. कोणीच चांगलं म्हणत नाही यांच्या दिसलं घराला. हा कोणीच चांगलं म्हणत नाही यांच्या घराला. कोणी नाही म्हणत आमच्या घराला कोणी. हा कारण की सांगतो तुम्हाला, ही गावात गेलं तरी तिथं पैशाची दाखवणार. कुठं पाहुण्या रावळात गेलं की तिथं पैसे. हा, तुझं कसं काय असं, तू घर कधी बांधणार? अरे ती बांधीन. एवढा नीचपणे लेखायचं. उसनीच दाखवू देतो. हो, आता हो. ती साडू कसं म्हणतात ना, गरीबी आली लाजू नाही, श्रीमंती आली माजू नाही. हे तुम्ही करायचं. आम्ही तसंच झालं ना. आम्हाला नाही सांगायचं.
त्याच्यामुळे तुम्ही कसेच लाजले नाही पण आम्ही माजले थोडे. नाही नाही ते कष्ट करतात ना ते कसे लाजते तुला काय आहे? तुला मोकार मिळालंय नाना कसं आहे त्यांना जाणीव आहे एक एक पैशाची जाणीव आहे ह्यांना बारक्या जावायला आमच्या पण हे जे आता मोठी जाव आहे ना बोलता येईना मला थोडं आता काय बोलायचं त्यांना काय काय पद्धती मी आहे? बोललो तर तुम्हाला नाही मला नाही राग येत मी खाचकवले त्यांना धरून मला काय राग येतो त्याला आकली ते काही दारात आणले माणसं अहो, आज दारात भिकारी येऊन द्या त्याला तांबर पाणी आणि कोरभर भाकर दिली पाहिजे तिथं पुण्य आहे. बरोबर आहे. मेल्या कोणीच्यावर तुम्हाला पुत्र आहे. अहो, एखादं- मी काय म्हणतो सासू सासरे आहेत ना लय समजून जायला त्याला म्या ड्रायव्हरनी पान उतारा केला आमचा ड्रायव्हरला माहितीच नाही तुम्ही कोण हा, आहे तीच तिची चुकी नाही त्याचं. तेव्हा आमच्या वाणीची आला का दांडा कडे कोण तिथून बाहेर हो म्हणे तुकडा बिकडा काय नाही अहो, भेटला तुम्हाला तर ते थोडा सविस्तर बोलला हा. काय ना ते दांडकं घेऊन पळतोय 60% सायको देऊ हा, आता असं होत नाही. काय करणार त्याला? बायको बरं, यांच्या त्यो तसं आहे पण काम इमानदारीचं नाही, नाही. हा, एखाद्याच्या वावरात गेला ना पैसे घेतले शेवटी एकडे बाहेर काढणार नाही म्हणजे दांदा रोखा रोख हा ती बरं आहे हा, त्यो सुट्टी तुमच्या देणार नाही. यांच्या बायकोचा बर्थडे तुमच्या थोरल्या पुरीचा बर्थडे माझ्या बायकोला बोलावलं हा बहिणीला बोलावलं ना हो. ती नेली असेल साडी काय 200-400 रुपये फेकून तोंडावर मारली तशी झाली निघून पण तुम्हाला जायचीच गरज नव्हती काय तुम्हाला जायचं यायचीच बहिणीसाठी गरज जाते नव्हती. ना माणूस नाही का बरं, आणि जाऊ दे, असं चला. जाईल. जाऊ दे. त्या पुढे गेल्या तर आपण थोडस जाऊ आता द्या. एक काम हा, करू चालेल. चला चहा पाणी पिऊ चहा पाणी आणला पा चहा आई चुकलं ना माझं चुकलं म्हणलं ना मी. आता काय चुकलं बोलतीये तू जेव्हा आई बाबा तुझ्या दारात आले होते त्यांना केवढा अपमान करून तू पाठवलं. अगं मी तुला गावात ताई ताई म्हणून त्या दिवशी केवढी हाक मारत होते तेव्हा साधी ओळख सुद्धा दाखवली नाही ग तू मला. आ अगं चांगलं तर आईबाप सगळ्यांच करते. आता नशिबाने ह्यांची जमीन यांच्या भावकीने यांच्याकडे हिसकून घेतली म्हणून आज हिच्यावर गरिबीचे दिवस आले आणि तू सुधारली. अगं तुला आम्ही गरीब आहे म्हणून आमच्या गरिबीचा वास येतो तुला. अगं चुकलं म्हणलं ना आई मी आता झाली ना अगं. चूक माझ्याकडून. तुला मी सांगितलं नाही आधी सांगितलं असतं ना तर तू आमच्याशी चांगली वागली असती. तुला सांगितलं सहज भेटायला आलो तू आम्हाला कुत्र्यासारखं हुसकून दिले. अगं काय काय नाही केलं तुझ्या बापानी तुमच्या लग्नासाठी. हा अगं मी रात्रंदिवस लोकांचे बांध साळले तुमचं लग्न करून दिलं पण तू अशी वागशील असं मला वाटलं नव्हतं गणेशा. प्लीज समजून घ्या ना थोडं चुकलं माझं. दुसरं काही नाही तुझ्या डोळ्यावर आहे ना फक्त पैशाची पट्टी बांधलेली आहे. श्रीमंतीचा माज आहे तुला ताई दुसरं काही नाही. अगं पण तिला असं वागायला शोभतं का तरी. आपले दिवस कसे होते आपण गरिबीतून वर आलो याची तरी जाण पाहिजे होती. ती विसरली सगळं का तर तिच्याजवळ पैसा आहे ना आता. हे बघ पोरी आयुष्यात कधी पैसा आलं म्हणून माजू नाही उतू नाही कारण पैसा हा ना हाताचा मुळा असतो आणि पैसा काय माणूस सोबत नेत नाही ग. आपले विचार आचार वागणूक हीच राहते खाली. त्याच्यामुळे ना दारात माणूस आला ना त्याच्याशी चांगलं राहा 2 शब्द गोड बोल हे सगळं असतं. पैसा सर्वस्व नाहीये गणेशा. आज बघ गरिबीत हलाकात दिवस काढले तुझ्या बापाने आणि मी पण झालंच ना. आज 10 कोटी रुपये भेटलेत. त्यासाठी आपली वागणूक आणि आपली नीतिमत्ता चांगली ठेव. कधीच वाया जात नाही त्याचं फळ चांगलंच भेटतं. ए अरे काय रडाकडी चालली रे ऐक ना आपली मोठीच पोरगी ना अहो, तिला मी माफ तिला कर. ओरडत नव्हते हो. माफ कर. माफ केले मम्मीच्या तिला गळ्यात मी तिला समजूनच सांगत होते. बरं झालं चला गेलं, आता सोडून दे आता आणि तिला पण कळालं आता काय आहे काय नाही. अहो मी तिला ओरडले नाहीच आहे. मी तिला समजूनच सांगत होते की जीवन म्हणजे पैसा नाहीये. बरोबर आहे ना. जीवनामध्ये माणुसकी महत्वाची. माणसं जपा बरोबर. ती शेवटी कामाला येतात आणि पैसा नाही. बाळा कधीच आहे ना असं करायचं नाही. ठीक आहे आमच्या बरोबर केलं तू आज किती केलं तरी आम्ही आई बापाचे आम्हाला आम्ही किती हाकललं तरी आम्ही तुझ्या दारात येणारच आहे. का आता आम्ही आई बाप आहेत आम्हाला तर यावंच लागणार. आमचा काळजाचा तुकडा आहे चुकलं बाळा. ना माझं. हो. काही नाही ठीक आहे आनंदात राहा. बरं चला आता घरी हे कुठं राहिले ओ चला चला.